हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील डिपार्टमेंटल अकाउंट यामधील प्रॉब्लेम आपण घेतलेले आहे. तसेच पॅकेजेस अकाउंटिंग यावरती सुद्धा घेतलेले आहेत. तर आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तो चॅप्टर आहे आपला इन्सॉल्वन्सी अकाउंट. तर पहा, इन्सॉल्वन्सी अकाउंट यामध्ये कोणते प्रॉब्लेम कसे असतात, काय असतात, तर ते आज आपण पाहणारच आहोत. परंतु त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हेल्प होईल. तर पहा, आज आपण इन्सॉल्वन्सी अकाउंटिंग यामधील जे प्रॉब्लेम आहे तर ते प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. सेपरेटली मी फॉर्मॅट हा तुम्हाला जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनेलवरती मी अपलोड केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता त्याचा फॉर्मॅट. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम घेणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला समजूनच जाईल की फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे. तर पहा, प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. जिथे काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करायची आहे. तर हा प्रॉब्लेम आहे, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लिहून घेऊ शकतात किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. जे विद्यार्थी नांदेड युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, म्हणजे ज्यांची युनिव्हर्सिटी नांदेड आहे, तर त्यांच्यासाठी जे मी क्वेश्चन देत असते तर अगदी तेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. तर हा सुद्धा क्वेश्चन फिक्स 15 किंवा 20 मार्कासाठी तुम्हाला येऊ शकतो. तर इन्सॉल्वन्सी अकाउंटिंग याचा प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्मॅट करायचा आहे, तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला एक अशा पद्धतीने फॉर्मॅट करायचा आहे. त्यामध्ये असेल ग्रॉस लायबिलिटीचा एक कॉलम, लायबिलिटीज असतील, एक्सपेक्टेड टू रँक असेल, असेट असतील, बुक व्हॅल्यू असेल आणि एस्टिमेटेड टू प्रोड्यूस हे असेल. ठीक आहे, तर लायबिलिटीमध्ये तुम्हाला अनसेक्युअर्ड क्रेडिटार्स ॲज पर लिस्ट ए, त्याचबरोबर फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटार्स ॲज पर लिस्ट बी आणि पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटार्स ॲज पर लिस्ट सी. तर हे असेल तुमचं लायबिलिटी साईडला. त्याच्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटार्स ॲज पर लिस्ट डी. त्याचबरोबर असेट साईडला प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ई, बुक डेप्ट्स ॲज पर लिस्ट एफ. यामध्ये गुड, डाऊटफुल, बॅड हे तिन्ही कंपल्सरी असणारच आहेत. ठीक आहे. त्यानंतर बिल्स ऑफ एक्सचेंज ॲज पर लिस्ट जी आणि डेफिशियन्सी ॲज पर लिस्ट एच हे तर आपल्याला कॅल्क्युलेट केल्यावरती येणारच आहे. तर पहा, आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्ही एक एक कंटेंट हा व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. तर पूर्ण एक एक कंटेंट आपण वाचून लगेच त्याची एंट्री आपण करून घेणार आहोत. ठीक आहे. तर पहा, पहिलं काय सांगितलेलं आहे, दिनेश फिल्ड हीज इन्सॉल्वन्सी पेशन्स ऑन 31 डिसेंबर 1985, ऑन विच डेट हीज पोझिशन वॉज ॲज फॉलोज. तर दिनेशचं जे हे आहे तर ते दिवाळखोरी घोषित केलेलं आहे, तर त्याचंच आपल्याला अकाउंट हे तयार करायचं आहे. तर पहा, यामध्ये काय काय दिलेलं आहे. प्लांट अँड मशिनरी कंसामध्ये इस्टिमेटेड टू रिअलाइज. ठीक आहे, तर इस्टिमेटेड टू रिअलाइज ₹7,000 आणि कंसाच्या बाहेर तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे 10,000. तर जे इस्टिमेटेड टू रिअलाइज दिलेलं आहे तर हे काय आहे, तर पहा, ओरिजिनल व्हॅल्यू किती आहे तर 10,000. तर हे विकलेत कितीला? 7. म्हणजे आता जर आपण हे विकायला काढलं प्लांट मशिनरी तर कितीला विकत आहे तर 7,000 रुपयाला. तर आपण खरेदी कितीला केली? 10,000ला. विकतोय कितीला? 7,000ला. तर इथे आपला लॉस होत आहे. कितीचा लॉस होत आहे तर 3,000चा आपला लॉस होत आहे. तर हा एक लॉस तुम्हाला कुठे लिहायचा आहे, तर यामध्ये तुम्हाला एक डेफिशियन्सी अकाउंट काढायचं आहे. तर त्या अकाउंटमध्ये हे ॲड करायचं आहे. सगळ्यात अगोदर डेबिट साईडला येईल कॅपिटल, त्याच्यानंतर नेट प्रॉफिट, त्यानंतर अदर इन्कम, डेफिशियन्सी. त्याचबरोबर क्रेडिट साईडला नेट लॉस, बॅड डेब्ट्समध्ये डाऊटफुल आणि बॅड, त्याचबरोबर ड्रॉविंग्स आणि अदर लॉसेस. तर हे झालं तुमचं डेफिशियन्सी अकाउंट. तर यामध्ये आपण जे काही लॉस झालेला आहे तर तो इथे लिहित असतो. ठीक आहे. तर पहा, पहिलं काय सांगितलेलं आहे आपल्याला, प्लांट अँड मशिनरी. तर प्लांट अँड मशिनरीमध्ये इस्टिमेटेड टू रिअलाइज किती आहे 7,000 आणि बुक व्हॅल्यू किती आहे 10,000.
तर हे कुठे येणार? प्लांट अँड मशिनरी ही काय आहे? आपल्या बिझनेसची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ई मध्ये तुम्हाला लिहायचं आहे प्लांट अँड मशिनरी. व्हिडिओ मोठा झाला तरी काही हरकत नाही, परंतु तुम्ही शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवता येणार आहे. तर पहा, इथे बुक व्हॅल्यूमध्ये तुम्हाला कोणती व्हॅल्यू घ्यायची आहे की जी मशिनरीची दिलेली आहे. पहा इथे इस्टिमेटेड टू रिअलाइज 7,000 म्हणजेच काय? ही झाली इस्टिमेटेड व्हॅल्यू, ठीक आहे. आणि ही जी कंसाच्या बाहेर आहे ती झाली बुक व्हॅल्यू. तर इथे बुक व्हॅल्यूमध्ये मशिनरीची लिहा बुक व्हॅल्यू किती आहे? 10,000. आणि इस्टिमेटेड टू प्रोड्यूस याची किती आहे? तर 7,000. तर इथे आपल्याला कितीचा लॉस दिसून येत आहे तुम्हाला? बघा, आपण खरेदी केली 10ला आणि विकायला काढली तर याची किंमत किती आहे? तर 7,000. तर 3,000 काय झाला? आपला हा लॉस झाला. तर हा लॉस कुठे घ्यायचा आहे तुम्हाला? लगेच याचा इफेक्ट दुसरा करून घ्यायचा आहे डेफिशियन्सी अकाउंटमध्ये. तुम्हाला इथे अदर लॉसेसमध्ये लॉस ऑन प्लांट अँड मशिनरी. काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात. कितीचा लॉस झालेला आहे? तर 3,000चा लॉस आपला झालेला आहे. तर अशा पद्धतीने फर्स्ट एंट्री आपली करून झालेली आहे. सेकंड काय सांगितलेलं आहे पहा, आपली ही झालेली आहे. मी याला टिक मार्क करून घेते जेणेकरून लक्षात येईल. त्यानंतर सेकंड आहे बिल्डिंग एस्टिमेटेड टू रिअलाइज 35,000 आणि कंसाच्या बाहेर आहे 40,000. तर आपण घेतले कितीला? 40,000ला आणि विकायला काढली तर किती किंमत आहे याची? 35,000. तर बिल्डिंग ही काय आहे? तर आपली प्रॉपर्टी आहे. परंतु आपण बिल्डिंग इकडे घेणार नाहीत, कारण याच्यावरती खाली सांगितलेलं आहे की पहा इथे दिलेलं आहे लोन. इथे खाली पहा, लोन ऑन द मॉर्टगेज ऑफ बिल्डिंग. इथे लोन काढलेलं आहे बिल्डिंगवरती. किती? 50,000चं लोन आहे. आणि आपली बिल्डिंग कितीची आहे? 40,000ची. आणि लोन कितीचं आहे? तर 50,000चं हे लोन आहे. तर हे काय झालं? फुल्ली झालं का पार्टली झालं? तर लोन झालं हे आपलं पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये जाणार आहे. कारण पहा इथे पार्टलीमध्ये का जाईल? तर आपली बिल्डिंग कितीची आहे? 40,000ची, ठीक आहे. आणि ते लोन किती घेतलं आहे? 50,000. तर हे कुठे जाईल? तर पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स यामध्ये जाणार आहे. तर इथे लिहा मॉर्टगेज लोन. इथे पहा लोन ऑन द मॉर्टगेज ऑफ बिल्डिंग. तर हे जाणार आहे पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये मॉर्टगेज लोन. मॉर्टगेज लोन किती आहे? तर 50,000. तर हे तुम्हाला ग्रॉस लायबिलिटीमध्ये याची व्हॅल्यू तुम्हाला लिहून घ्यायची आहे 50,000. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग. तर विकायला काढल्यानंतर याची किंमत किती आहे आपली? 35,000. तर याच्यातनं लेस करा व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग. व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग किती आहे? 35,000. तर लेस करा 35,000. तर किती शिल्लक राहिले? तर 15,000 हे तुम्हाला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला इथे बिल्डिंगवरती कितीचा लॉस झालेला आहे? तर पहा, घेतली कितीला? 40,000ला. विकली कितीला? म्हणजे विकायला काढलं तर किती आहे? 35,000. तर कितीचा लॉस झालेला आहे आपल्याला? तर 5,000चा हा लॉस झालेला आहे. तर हा लॉस कुठं घेणार आपण? तर डेफिशियन्सी अकाउंटमध्ये घेणार. लॉस ऑन बिल्डिंग. लॉस ऑन बिल्डिंग. काही समजलं नसेल तर विचारू शकतात. इथे आहे 5,000, ठीक आहे. त्यानंतर हा लॉस लिहून झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट कोणता आहे पहा, फर्निचर एस्टिमेटेड टू रिअलाइज 3,000. कंसाच्या बाहेर आहे 5,000. तर 5,000ला मशिनरी आपण घेतलेली होती आणि आता ती विकायला काढली तर कितीला आहे? 3,000ला घेत आहेत. तर कितीचा लॉस झालेला आहे आपला? तर 2,000चा लॉस. तर हा लॉस आधी तुम्हाला इथे लिहून घ्यायचा आहे. कुठे? तर डेफिशियन्सीमध्ये लॉस ऑन. इथे घ्या लिहून लॉस ऑन फर्निचर.
लॉस ऑन फर्निचर किती आहे तर 2000, तर हे इथे लिहिलं. त्यानंतर ही प्रॉपर्टी आहे आपली फर्निचर, तर हे कुठं लिहायचं आहे, प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला इथे फर्निचर घ्यायचं आहे. तर फर्निचरची बुक व्हॅल्यू किती आहे तर 5,000 ही बुक व्हॅल्यू आहे. आणि एस्टिमेटेड किती आहे तर 3,000 म्हणजेच 3,000. तर कितीचा लॉस झालेला आहे आपल्याला इथे तर 2,000चा लॉस झालेला आहे. तर तो लॉस आपण डेफिशियन्सीमध्ये लिहून घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट इन शेअर एस्टिमेटेड टू प्रोड्यूस 2,500 अँड 2,000. तर 2,000चे शेअर आपण घेतलेले होते, ते विकलेत तर किती आलेत आपल्याला 2,500. तर तुम्हाला इथे लक्षात आलेलं असेल की 2,500 आपल्याला आलेले आहेत, आपण 2,000ला घेतलेले होते. तर हे इथे काय झालेलं आहे तर आपला प्रॉफिट झालेला आहे, इन्कम झालेला आहे. तर इन्व्हेस्टमेंट इन शेअर ही काय झाली आपली प्रॉपर्टीज झाली. तर इथे लिहा इन्व्हेस्टमेंट लिहा. इन्व्हेस्टमेंट बुक व्हॅल्यू किती आहे 2,000 आणि प्रॉफिट कितीचा झालेला आहे 2,500, म्हणजेच 500 रुपयेचा प्रॉफिट आपल्याला झालेला आहे. तर प्रॉफिट आपण कुठे घेत असतो तर अदर इन्कममध्ये पहा, डेफिशियन्सीमध्ये अदर इन्कम हा पार्ट आहे. तर इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लिहून घ्यायचं आहे. इन्व्हेस्टमेंट कितीची आहे तर 5,500 आपल्याला प्रॉफिट झालेला हा आपण इथे लिहून घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे पहा स्टॉक. इथे स्टॉकवरती काय सांगितलेलं आहे तर स्टॉक एस्टिमेटेड टू प्रोड्यूस 13,000 आणि बाहेर किती आहे 15,000. तर आपल्याला स्टॉक कितीचा आहे 15,000चा, विकल्यानंतर किती 13,000ला विकायला काढलं तर 13,000 होत आहे. ठीक आहे. तर पहा इथे आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे, खाली एक आपल्याला दिलेला आहे बँक लोन ऑन द सिक्युरिटी ऑफ स्टॉक. किती आहे स्टॉक इथे 8,000. तर बँकेकडून लोन कितीचं घेतले आपण 8,000चं आणि इथे वरती स्टॉक किती आहेत आपले तर 15,000. तर इथे पहा 15,000चे स्टॉक आहेत, लोन होतं 8,000. ठीक आहे. तर 8,000च लोन आपलं द्यायचं राहिलं आहे, आपण किती दिलेले आहेत 13,000. 13,000तून 8,000 मायनस करा, किती राहतील तर 5,000. तर हा काय झाला आपला फुल्ली सेक्युअर क्रेडिटर्स, म्हणजे आपण पूर्ण सेक्युअर आहोत याच्यामध्ये. आपण कितीचं 8,000चं तर लोन घेतलेलं होतं, जास्त घेतलेलं नव्हतं आणि आपण दिलेत किती त्यांना 13,000. तर 13,000मधनं 8,000 लेस करा, तर ते कुठे झालं आपलं फुल्ली सेक्युअर्डमध्ये जाणार आहे. तर पहा बँक लोन किती आहे, बँकेकडनं लोन कितीचं घेतलेलं होतं आपण 8,000चं. ठीक आहे. तर हे 8,000 तुम्हाला ग्रॉस लायबिलिटीमध्ये सुद्धा लिहायचं आहे. त्यानंतर याच्यातून लेस करा व्हॅल्यू ऑफ स्टॉक. व्हॅल्यू ऑफ स्टॉक कितीचा आहे तर स्टॉक पहा आपण 13,000ला 13,000 इथे लिहा, लेस करा 8,000तून 13,000 लेस केल्यानंतर इथे किती उरणार आहेत तर 5,000. तर हे 5,000 आपल्याला आउटरला घ्यायचे नाहीत, तर हे काय झालं आपलं सरप्लस झालं. सरप्लस म्हणजेच आपण सरप्लस म्हणतो की जेव्हा सरप्लस म्हणजे काय तर देऊन शिल्लक राहिलेले, म्हणजेच पहा आपण कितीचं 8,000चं घेतलं होतं, 13,000 आपण दिलेले आहेत, म्हणजे एक्स्ट्राच दिलेले आहेत त्यांना, म्हणून काय इथे जास्त शिल्लक राहिलेले, देऊन सुद्धा शिल्लक किती राहिलेत आपले तर 5,000. तर हे काय झालं आपलं तर सरप्लस झालं. ठीक आहे. तर हे सरप्लस आपण इकडे नंतर ॲड करून घ्यायचं आहे. लगेच इथे घ्या तुम्ही, इथे तुम्हाला ॲड करायचं आहे सरप्लस. इकडे सरप्लस किती आहे सरप्लस तर 5,000. तर हे सरप्लस तुम्हाला इकडे ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सरप्लस फ्रॉम कॉन्ट्रा. त्याचबरोबर पहा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे आपल्याला स्टॉकवरती झालेला आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे बुक डेप्ट्स. तर बुक डेप्ट्स आपल्याला काय काय दिलेले आहेत, गुड्स दिलेले आहेत, डाऊटफुल इस्टिमेटेड टू प्रोड्यूस 60% ऑफ 6,000 आणि बॅड किती दिलेले आहेत तर 4,000. तर गुड हे काय झाले आपले
वस्तू काय झाले आपल्या येणारच असतात, म्हणजेच कधी ना कधी येणार आहे, त्यामुळे इथे 10,000ला 10,000 लिहा बुक व्हॅल्यूमध्ये आणि एस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये सुद्धा 10,000 लिहा. त्यानंतर डाऊटफुल म्हणजे ते काय झालं तर डाऊटफुल आहेत म्हणजे कधी तर देतील असा त्यांना डाऊट आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर पहा बुक व्हॅल्यू किती आहे, जे 6,000. तर इथे काय सांगितलेलं आहे, किती एस्टिमेटेड टू प्रोड्यूस किती 60%, म्हणजेच किती 6,000च्या 60% येतील असा डाऊट आहे. तर 6,000च्या 60% किती होतील तर 3,600. तर हे काय झालं एस्टिमेटेड झालं. त्यानंतर बॅड किती दिलेले आहेत आपल्याला 4,000 दिलेले आहेत. तर बॅड डेप्स म्हणजेच काय तर ते बुडीत म्हणजे ते कधीच आपल्याला मिळणार नाहीत. तर बुक व्हॅल्यू किती होती आपल्याला 4,000 आणि नंतर हे मिळणार नसल्यामुळे आपण इथे काहीच घेतलेलं नाही. त्यानंतर नेक्स्ट पार्ट कोणता आहे पहा, बुक्स डेप्सचा झाला. त्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल ऑल गुड. इथे काय दिलेलं आहे ऑल गुड. तर हे काय झालं तर बिल्स रिसिवेबल पूर्ण सिक्युअर आहेत म्हणजे ते येणारच आहेत आपल्याला. तर हे कुठं जाणार आपलं बिल ऑफ एक्सचेंजमध्ये. इथे तुम्हाला लिहायचं आहे बिल्स रिसिवेबल. इथे बिल्स रिसिवेबल लिहून घ्यायचं आहे. किती दिलेलं आहे 10,000. तर दोन्हीकडे तुम्हाला 10,000 लिहायचं आहे. इथे ऑल गुड सांगितले त्यामुळे त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सॉरी इथे 12,000 आहे बिल्स रिसिवेबल, ऑल गुड 12,000. इथे 12,000 तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे तर बिल्स पेएबल. तर बिल्स पेएबल आपण कुठे लिहित असतो तर हे काय आहेत क्रेडिटर्स आहेत. हे कधी ना कधी आपल्याला देणं आहे. तर हे कुठे येणार अनसिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये बिल्स पेएबल लिहा. बिल्स पेएबल किती आहे याची अमाऊंट तर 10,000. तर एक्सपेक्टेड टू रँकमध्ये 10,000 लिहायचं आणि ग्रॉस लायबिलिटीमध्ये 10,000 लिहायचे आहेत. त्यानंतर काय सांगितलेलं आहे पहा, बिल्स पेएबल झाल्यानंतर कॅश इन हँड. तर ही काय आहे प्रॉपर्टी आहे. तर कॅश इन हँड ही कुठं जाणार तर प्रॉपर्टीमध्ये याला लिहून घ्यायचं आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड कॅश इन हँड दिलेलं आहे 200. तर ही आपली प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे कॅश ॲट बँक. किती दिलेलं आहे 800. तर इथे लिहा कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक 800. बुक व्हॅल्यू आणि एस्टिमेटेडसुद्धा 800. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे ट्रेड क्रेडिटर्स. तर ट्रेड क्रेडिटर्स हे काय आहे तर अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट ए मध्ये तुम्हाला ट्रेड क्रेडिटर्स हे लिहून घ्यायचे आहेत. तर ट्रेड क्रेडिटर्स किती दिलेले आहेत तर 32,000 ट्रेड क्रेडिटर्सचे आहेत. तर हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे पहा, आपण लोन ऑन द मॉर्टगेज ऑफ बिल्डिंग हे घेतलेलं आहे. बँक लोन द सिक्युरिटी ऑफ स्टॉक हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथे आपण काय घेतलेलं आहे सिक्युरिटी ऑफ टॅक्स झालेला आहे. त्यानंतर रेट अँड टॅक्सेस ड्यू. तर रेट अँड टॅक्सेस ड्यू हे कुठे येणार आहे तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्ये तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे. इथे पहा, इथे रेट्स अँड टॅक्सेस ड्यू किती आहे 2,000. तर हे आपल्याला लगेच इथून लेस करून घ्यायचं आहे. डिडक्टेड टू कॉन्ट्रा किती तर 2,000. तर काय येईल बाहेर तर नील. हे तुम्हाला इकडे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा, हे जे आहेत प्रेफरन्शियल क्रेडिटर्स तर हे तुम्हाला इथून लेस करायचे आहेत. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स कॉन्ट्रा. तर हे जेव्हा 5,000 तुम्ही ॲड करताल त्यानंतर तुम्हाला हे 2,000 लेस करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर लेस करून घेतल्यानंतर
त्यानंतर इथे तुम्हाला मी प्रॉब्लेममध्ये अर्धच लिहिलेला आहे, त्याच्या पुढचा भाग मी टेलिग्रामवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही फोटो डाउनलोड करा. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कॅपिटल दिलेलं आहे. तर कॅपिटल कितीचं दिलेलं आहे तर 50,000. म्हणजेच हे कॅपिटल हे कुठे लिहित असतो आपण, डेफिशियन्सी अकाउंटमध्ये लिहित असतो. त्यानंतर नेट प्रॉफिट. त्यानंतर पहा इथे जो आपण स्टॉक घेतलेला होता तर स्टॉकचा लॉस आपला किती झालेला होता तर 5,000 लॉस आपण लिहिलेला नाही. तर हा तुम्हाला इथे स्टॉकचा लॉस इथे 2,000 इथे लिहून घ्यायचा आहे. लॉस ऑन स्टॉक किती 2,000. तर इथे बघा स्टॉकवरती आपला कितीचा लॉस 13,000 दिलेले, म्हणजे विकायला काढले तर 13,000 होते आणि आपण कितीला घेतलेले होते तर 15,000. तर इथे 2,000चा लॉस झालेला आहे, त्यामुळे आपण इथे 2,000 घेतलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रॉब्लेममध्ये खाली तुम्हाला नेट प्रॉफिट दिलेला आहे किती तर 5,000 नेट प्रॉफिट आहे. त्यानंतर तुम्हाला नेट लॉस कितीचा आहे तर 42,000चा नेट लॉस आहे. बॅड डेप्समध्ये तुम्हाला डाऊटफुल किती दिलेले आहे 2,400 डाऊटफुल आणि बॅडचे किती आहे तर 4,000. तर हे किती झाले 6,400 झाले. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ग्रॉस लायबिलिटीची टोटल करा किती होईल 10,000 प्लस 32,000 प्लस 8,000 प्लस 50,000 प्लस 2,000 किती होईल याची टोटल 1,20,000 याची टोटल होणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड टू रँक याची टोटल करायची आहे किती येईल तर करून पहा 57,000 याची टोटल येईल. ही टोटल तुम्हाला दोन्हीकडे लिहायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला EF आणि G याची टोटल करायची आहे. तुम्हाला इथंपर्यंत किती येईल पहा 39,100 ही तुमची टोटल येणार आहे. कशाची तर E प्लस F प्लस G ची टोटल आलेली आहे. ठीक आहे. हे समजण्यासाठी मी इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर या टोटलमध्ये 5,000 ॲड करा आणि हे 2,000 लेस करा. किती राहतील हे लेस केल्यानंतर किती राहणार आहेत तर 42,100 राहतील. तर इथे पहा 42,100 हे येईल. त्यानंतर हे 42,100 जे आहेत तर हे 57,000 मधून लेस करा. इथे काय येईल तुम्हाला तर डेफिशियन्सी ॲज पर लिस्ट H किती येणार आहे तर 14,900 हे तुमचं डेफिशियन्सी ॲज पर लिस्ट H येणार आहे. तर हे 14,900 तुम्हाला कुठे ट्रान्सफर करायचे आहेत तर पहा डेफिशियन्सी अकाउंटमध्ये आपण इथे डेफिशियन्सी लिहून घेतलेला आहे. तर इथे 14,900 हे ट्रान्सफर करायचे आहेत. जेव्हा केव्हा तुमचा प्रॉब्लेम पूर्ण होणार आहे तेव्हा तुमचं हे टॅली होणार आहे. तर हे टॅली कितीने होतं तर पहा, तर इथे कितीने टॅली, तर हे डेफिशियन्सी अकाउंट पहा कितीने, तर हे डेफिशियन्सी अकाउंट कितीने तुमचा टॅली होणार आहे तर 70,400 तुमचा टॅली होईल. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचा आहे. हा प्रॉब्लेम मी टेलिग्राम चॅनेलवरती शेअर केलेला आहे. तर तिथे तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकतात. काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. टेलिग्रामला जॉईन करा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.